इकडे जान्हवीला जयंतने अगदी त्रास दिलेला असतो. जयंत वॉचमॅन बनवून 2 दिवस झाले बसलेला असतो. तिथेच त्या जुन्या वॉचमनची बायको सविता आलेली असते आणि तिने येऊन गोंधळ घातलेला असतो. ती जान्हवीला धमकी देऊन गेलेली असते की माझा नवरा जर सापडला नाही तर मी इथे पोलीस घेऊन येणार आहे. हे सर्व पाहून जान्हवी प्रचंड मानसिक धक्क्यामध्ये गेलेली असते. इकडे जयंत जान्हवीला म्हणतो की मॅडम तुम्ही अजून कॉफी आणली नाही. आता मात्र जान्हवीच्या संयमाचा बांध तुटलेला असतो आणि जान्हवी स्वतःच्याच तोंडामध्ये मारून घेत असते आणि म्हणते की जान्हवी देशील का कुठल्या नवीन माणसाला तू केलेला नवीन पदार्थ देशील का टेस्ट करायला. याची एवढी मोठी शिक्षा तुला जयंत देत आहे. माझंच चुकलं असं म्हणून जान्हवी स्वतःचं तोंड बडवून घेते जयंतसमोर आणि मग जयंत तिचे हात धरतो आणि तिला म्हणतो की जान्हवी हे काय करतेस तू, हे अति करू नकोस. त्यावेळेस जान्हवी ओरडते मी अति करते का तू अति करतोयस. तू मला 2 दिवस झालं प्रचंड त्रास दिलेला आहेस. आता मला काहीतरी मोठा निर्णय घ्यावाच लागेल असं म्हणून जान्हवी रागारागाने घरात निघून जाते. आता मात्र जयंत चांगलाच शुद्धीवर आलेला असतो. जयंत आता म्हणतो की आपल्याला आता हे नाटक करून चालणार नाही. आता जान्हवी प्रचंड चिडलेली आहे. ती माहेरी निघून जाण्याच्या तिच्या डोक्यामध्ये विचार येण्याच्या अगोदर आपल्याला आता सुधारलं पाहिजे असं म्हणून जयंतसुद्धा मग जान्हवीची माफी मागतो आणि तिच्या मागे मागे पळत जातो. जान्हवीच्या अशा रुद्र अवतारामुळे जयंत वटणीवर आलेला आपल्याला पाहायला मिळतोय.